जर मी तुम्हाला सांगितलं की जगात हजारो लोकांनी फक्त काहीशे रुपयांत व्यवसाय सुरू केला आणि नंतर त्यातून लाखो करोडो रुपये कमावले, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? तुमचा मेंदू कदाचित आत्ताच ओरडून सांगत असेल की हे अशक्य आहे, हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण आपण लहान होतात तेव्हापासूनच आपल्या डोक्यात एकच गोष्ट पक्की कोंबली गेलीये की धंदा करायचा असेल तर बापाची मोठी इस्टेट पाहिजे, बँकेचं लाखो रुपयांचं कर्ज पाहिजे, धंदा करावा फक्त मारवाडी लोकांनी किंवा खिशात गडगंज पैसा पाहिजे. पण जरा थांबा आणि स्वतःला काही साधे प्रश्न विचारा. व्यवसायासाठी खरंच लाखो रुपयांचं भांडवल लागते का हो? नोकरीच्या चक्रातून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर उत्पन्न मिळवणे शक्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे आत्ता जे काही साधं कौशल्य आहे तेच कौशल्य उद्या तुमचा एक मोठा बिझनेस बनू शकतं का? आज आपण द $100 स्टार्टअप या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाचे ते गुपित उघड करणार आहोत, ज्याने जगभरातील हजारो सामान्य लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. लेखक ख्रिस गिलेबो यांनी अशा लोकांचा अभ्यास केला ज्यांनी केवळ $100, हो म्हणजे आपल्या रुपयात काही 9 ते 10 हजार रुपयांच्या भांडवलात व्यवसाय सुरू केला आणि आज ते स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते. आपण विचार करतो की हे लोक खूप नशीबवान असतील किंवा त्यांच्याकडे काहीतरी अफाट बुद्धिमत्ता असेल. पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे पैशांची नाही, तर एका न सांगितलेल्या कल्पनेची कथा असते. आणि आज आपण नेमकी याच कथेचा माग काढणार आहोत. पण अजून आपण आजच्या जगातील सर्वात मोठ्या भ्रमाचा पर्दाफाश केलेला नाही. लोक व्यवसाय सुरू का करत नाहीत? यामागची खरी मानसिकता काय आहे? व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. नवीन व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच वाटणारी भीती, या भीतीचा छडा लावूया पुढील भागात. घटक क्रमांक 2, आजचा सर्वात मोठा भ्रम आणि व्यवसायाची खरी व्याख्या. आज जरा स्पष्टच बोलूया. जेव्हा सामान्य माणूस स्वतःचा धंदा सुरू करायचा विचार करतो, तेव्हा त्याच्या डोक्यात सायकोलॉजिकल ब्लॉक्सची एक मोठी भिंत उभी राहते. तो स्वतःलाच बहाणे द्यायला लागतो. माझ्याकडे भरपूर पैसे नाहीत, माझ्याकडे कोणतीही मोठी MBAची पदवी नाही, माझ्याकडे बसायला स्वतःचं आलिशान ऑफिस नाही, माझ्या 7 पिढ्यात कुणीही धंदा केला नाही आणि धंद्याचा कोणताही मोठा पूर्व अनुभव नाही. सगळ्यात पहिले आत्ताच्या आत्ता हा भ्रम डोक्यातून बाहेर काढून टाका. द $100 स्टार्टअप या पुस्तकाचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा संदेश एकच आहे. व्यवसायाची सुरुवात पैशांनी किंवा मोठ्या ऑफिसने होत नाही, तर लोकांच्या समस्येच्या एका साध्या उपायाने होते. बिझनेस म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून व्हॅल्यू क्रिएशन आहे. म्हणजे समोरच्या माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्याला पुरवणे आणि त्याच्या बदल्यात पैसे घेणे, यालाच बिझनेस म्हणतात. जोपर्यंत तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला तयार आहात, तोपर्यंत तुमचा धंदा कधीच बुडू शकत नाही. आणि यासाठी तुम्हाला कोणत्या मोठ्या डिग्रीची गरज नसते. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते. तुम्हाला वाटतं की हे फक्त पुस्तकात ऐकायला चांगलं वाटतं राव. प्रॅक्टिकल आयुष्यात असं घडत नाही. दाद्या, चला तर मग मी तुम्हाला एका अशा सामान्य व्यक्तीच्या प्रवासात घेऊन जातो, ज्याने हा नियम स्वतःच्या आयुष्यात तंतोतंत खरा करून दाखवला. त्या भावनिक आणि डोळे उघडणाऱ्या कथेचा अनुभव घेऊया. पुढील भागात घटक क्रमांक 3, एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट, शून्यातून विश्वाची निर्मिती. विचार करा, एक प्रदुम नावाचा मुलगा आहे. एका खाजगी कंपनीत 12-12 तास कष्टाची नोकरी करतोय. महिन्याच्या शेवटी हातात जे काही तुटपुंजे पैसे येतात, ते रूम भाडं आणि कर्जाचे हप्ते भरण्यातच संपून जातात. रोज सकाळी उठून त्याच लोकल ट्रेनच्या गर्दीत चिरढत कामावर जाताना त्याच्या मनात एकच खदखद असायची. माझं आयुष्य फक्त एवढ्यासाठीच होतं का? मी कधी स्वतःचा मालक बनू शकणार नाही का? पण प्रदूमकडे एक साधं कौशल्य होतं. त्याला कॅमेऱ्याची आणि व्हिडिओ एडिटिंगची खूप चांगली आवड आणि माहिती होती.
एका रविवारी त्याच्या एका मित्राने त्याला एका छोट्या दुकानाचा जाहिरात व्हिडिओ बनवून मागितला. प्रद्युम्नने कोणतंही मोठं प्लॅनिंग न करता आपल्या साध्या मोबाईलवर तो व्हिडिओ बनवला. त्या छोट्या दुकानदाराला तो व्हिडिओ इतका आवडला की त्याने प्रद्युम्नच्या हातात पहिल्यांदा 5,000 रुपये ठेवले. त्या रात्री प्रद्युम्नला झोप आली नाही. त्याला समजलं की ज्या कौशल्याला तो फक्त एक छंद समजत होता, त्या कौशल्यासाठी लोक त्याला पैसे द्यायला तयार आहेत. त्याने कोणतंही ऑफिस घेतलं नाही, कोणताही मोठा बिझनेस प्लॅन लिहिला नाही. त्याने फक्त शनिवारी आणि रविवारी अशा छोट्या दुकानदारांना गाठायला सुरुवात केली ज्यांना सोशल मीडियावर आपल्या दुकानाचा प्रचार करायचा होता. हळूहळू त्याचा हा पार्ट टाइम धंदा इतका वाढला की एका वर्षात त्याचं उत्पन्न त्याच्या नोकरीपेक्षा दुप्पट झालं. प्रद्युम्नची ही गोष्ट आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे घेऊन जाते. प्रत्येक वागण्यामागे आणि यशामागे एक न सांगितलेली कृती दडलेली असते. पण अजून आपण त्या सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोललेलो नाही, जी बहुतेक लोक व्यवसाय सुरू करताना करतात. वर्षानुवर्षे फक्त प्लॅनिंग करत राहणे. या चुकीचा छडा लावूया पुढील भागात. घटक क्रमांक 4, पुस्तकाचे पहिले तत्व. प्लॅनिंगपेक्षा ॲक्शन महत्त्वाची. तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं असेल जे गेल्या 5 वर्षांपासून चहाच्या टपरीवर बसून फक्त एकच गोष्ट सांगत आहेत. भावा, माझ्याकडे एक असा बिझनेस प्लॅन आहे ना, जो मार्केटमध्ये धुमाकूळ घालेल. बस फक्त पैशांची सोय झाली की सुरू करतो. पण मानसशास्त्र आणि बिझनेस सायन्स सांगतं की हे लोक कधीच बिझनेस सुरू करू शकत नाहीत. कारण हे लोक ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणजे एक काम करण्यासाठी सतत विचार करत राहणं याचे बळी ठरलेले असतात. द $100 स्टार्टअप पुस्तकाचा पहिला नियम सांगतो, ॲक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्लॅनिंग. एक माणूस आहे जो 50 पानांचा बिझनेस प्लॅन लिहितो, मार्केट रिसर्च करतो आणि 6 महिने फक्त कागदावरच घोडे पळवतो. आणि दुसरीकडे एक असा माणूस आहे जो दुसऱ्याच दिवशी बाजारात उतरतो, आपली एक साधी सेवा किंवा प्रॉडक्ट लोकांना दाखवतो आणि प्रत्यक्ष प्रयोग करून पाहतो. तुमचा कागदावरचा प्लॅन मार्केटमध्ये उतरल्याशिवाय कधीच खरा ठरू शकत नाही. बाजारातील प्रत्यक्ष अनुभव हा जगातील कोणत्याही मोठ्या प्लॅनिंगपेक्षा 10 पट मौल्यवान असतो. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते. अनेक लोक विचार करतात की माझ्याकडे तर कोणतंही प्रॉडक्टच नाहीये, मग मी विकू तरी काय? पण मित्रांनो, तुमच्याकडे आत्ता जे टॅलेंट आहे त्याला तुम्ही व्यवसायात कसं बदलू शकता? या कौशल्याच्या विज्ञानाचा छडा लावूया पुढील भागात. घटक क्रमांक 5, पुस्तकाचे दुसरे तत्व. तुमचे कौशल्य हाच तुमचा खरा व्यवसाय. तुम्हाला कधीतरी असं वाटतं का की माझ्याकडे कोणतीही मोठी फॅक्टरी नाही, काही नाहीये, मी काय बिझनेस करणार? पण जरा डोळे उघडून आजूबाजूला पहा. आज आपण स्किल इकॉनॉमीच्या युगात जगत आहोत. लेखक ख्रिस गिलेबो सांगतात की तुम्हाला कोणतंही नवीन प्रॉडक्ट बनवण्याची गरज नाही. तुमच्याकडे जे आत्ता कौशल्य आहे तेच तुमचं सर्वात मोठं प्रॉडक्ट आहे. तुम्हाला चांगलं लिहिता येतं का? रायटिंग. तुम्ही लोकांना चांगलं शिकवू शकता का? टीचिंग. तुम्हाला मोबाईलवर चांगले फोटो किंवा पोस्टर्स डिझाईन करता येतात का? ग्राफिक डिझाईन. तुम्ही उत्तम जेवण बनवू शकता का? कुकिंग. किंवा तुम्हाला सोशल मीडियाचा चांगला वापर करता येतो का? या प्रत्येक कौशल्याला व्यवसायात बदलण्याचा एकच साधा मार्ग आहे. लोकांचे श्रम किंवा त्यांचा वेळ वाचवणे. समजा तुम्हाला कुकिंगची आवड आहे. तुम्ही कोणतंही हॉटेल न टाकता घरूनच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हेल्दी टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता. जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन येत असेल तर तुम्ही लहान दुकानदारांचे सोशल मीडिया हँडल सांभाळू शकता. यालाच म्हणतात मायक्रो बिझनेस, जिथे भांडवल 0 असतं पण नफा मात्र 100% असतो. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर येते. लोकांना वाटतं की जर मी छोट्या प्रमाणात सुरुवात केली तर लोक माझ्याकडे पाहून काय विचार करतील? धंदा मोठाच असला पाहिजे ना. पण अजून आपण छोट्या सुरुवातीच्या त्या अफाट फायद्यांबद्दल बोललेलोच नाही, जे मोठ्या बिझनेसमनलाही माहीत नसतात. या गुप्त फायद्यांचा शोध घेऊया पुढील भागात. घटक क्रमांक 6, पुस्तकाचे तिसरे तत्व.
छोट्या सुरुवातीची मोठी ताकद. आता एक साधी तुलना करूया. एकीकडे एक मोठा बिझनेस आहे, ज्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून फॅक्टरी टाकली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही आहात, ज्यांनी अवघ्या काही हजार रुपयांत घरूनच एक सेवा सुरू केली आहे. जर मार्केट अचानक बदललं किंवा मंदी आली, तर सर्वात आधी कोण बुडणार? अर्थातच तो कोट्यवधी रुपयांचा बिझनेस. कारण त्याचे खर्च मोठे आहेत. द $100 स्टार्टअप पुस्तकाचा तिसरा नियम सांगतो, स्टार्ट स्मॉल, थिंक बिग. छोट्या सुरुवातीचे 3 सर्वात मोठे सायकोलॉजिकल आणि फायनान्शियल फायदे आहेत. पहिला फायदा, कमी धोका, लो रिस्क. तुमचं भांडवलच काहीशे रुपये असल्यामुळे अपयशाची कोणतीही भीती नसते. दुसरा फायदा, जलद शिकणे, फास्ट लर्निंग. तुम्ही ग्राहकाशी थेट जोडलेले असल्यामुळे मार्केटला नक्की काय हवंय हे तुम्हाला लगेच समजतं. तिसरा फायदा, जलद सुधारणा, फास्ट पिवटिंग. जर तुमची पहिली आयडिया फ्लॉप ठरली, तर तुम्ही कोणतंही मोठं नुकसान न करून घेता दुसऱ्याच दिवशी तुमची आयडिया बदलू शकता. पण तरीही लोक एवढं सोपं असूनही पाऊल का टाकत नाहीत? माणसाच्या मनाची ती कोणती भीती आहे जी त्याला जागेवरून हलूनच देत नाही? या मानवी भीतीमागचं मानसशास्त्र समजून घेतल्याशिवाय आपण कधीच ॲक्शन घेऊ शकणार नाही. या सायकॉलॉजीचा छडा लावूया पुढील भागात. घटक क्रमांक 7, लोक सुरुवात करायला का घाबरतात? तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का, की सर्व काही समजत असूनही, अनेक प्रेरणादायी व्हिडिओ पाहूनही आपण पुढचं पाऊल का टाकत नाही? आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळ नाहीये किंवा सोयीसुविधा नाहीत. पण मानसशास्त्र सांगतं की खरी अडचण तुमच्या बाहेर नाही, तर तुमच्या मनाच्या आत दडलेली आहे. माणसाचा मेंदू हा त्याला नेहमी कम्फर्ट झोनमध्ये ठेवण्यासाठी डिझाईन झाला आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायचा विचार करता, तेव्हा मेंदूच्या मनात 4 मोठे सायकोलॉजिकल राक्षस उभे राहतात. पहिला राक्षस, अपयशाची भीती, फिअर ऑफ फेलियर. जर माझा बिझनेस चालला नाही तर? दुसरा राक्षस, लोक काय म्हणतील याची भीती, फिअर ऑफ जजमेंट. जर मी अपयशी झालो तर नातेवाईक आणि मित्र माझ्यावर हसतील. तिसरा राक्षस, ओव्हर थिंकिंग. मी अजून पूर्णपणे तयार नाहीये, मी पुढच्या वर्षी सुरू करेन. या भीतीपोटी माणूस नोकरीच्या त्या सुरक्षित पण घुसमटवणाऱ्या पिंजऱ्यात आयुष्यभर खितपत पडणं पसंत करतो, पण पिंजऱ्याबाहेर उडायची हिंमत करत नाही. पण इथे एक गोष्ट समोर येते. आपण ज्या नोकरीला किंवा स्टेटसला सुरक्षा समजतो, ते खरंच सुरक्षित असतं का? हा प्रश्न आपल्याला स्वातंत्र्याच्या एका नवीन व्याख्येकडे घेऊन जातो. या स्वातंत्र्याच्या विज्ञानाचा शोध घेऊया पुढील भागात. घटक क्रमांक 8, पुस्तकाचे चौथे तत्व, स्टेटसपेक्षा स्वातंत्र्य जास्त मौल्यवान आहे. आज समाजातल्या एका मोठ्या ढोंगावर बोट ठेवूया. आपल्या समाजात स्टेटसला खूप महत्त्व दिलं जातं. मोठा हुद्दा, मोठ्या कंपनीचं नाव आणि पांढरपेशा नोकरी. पण या स्टेटसाच्या मागे दडलेलं सत्य काय असतं? सकाळी 9 ते रात्री 9 बॉसच्या शिव्या खाणे, स्वतःच्या कुटुंबाला वेळ न देऊ शकणे आणि प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्याच्या परवानगीवर जगणे. द $100 स्टार्टअप पुस्तकांचे लेखक चौथा नियम सांगतात, फ्रीडम इज मोर व्हॅल्युएबल दॅन स्टेटस. खऱ्या स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे माहितीये? स्वतःचा वेळ. तुम्ही कधी उठायचं आणि कधी काम करायचं हे तुम्ही ठरवता, तुमच्या मनावर. स्वतःचे निर्णय. तुमचा बिझनेस कसा चालवायचा यावर कोणाचाही ताबा नसतो. स्वतःचे उत्पन्न. नोकरीत तुमचं उत्पन्न फिक्स असतं, पण व्यवसायात तुमच्या उत्पन्नाला कोणतीही मर्यादा नसते. जेव्हा तुमच्याकडे हे स्वातंत्र्य असतं ना, तेव्हा तुम्हाला कोणत्याही मोठ्या ब्रँडच्या नावाखाली स्वतःची ओळख लपवण्याची गरज नसते. तुमचे स्वातंत्र्यच तुमचा खरा क्लास ओरडून सांगत असतं. पण गड्यांनो, नोकरी सोडणं इतकं सोपं नसतं. मग एका सुरक्षित मार्गाने हे स्वातंत्र्य कसं मिळवायचं? या पार्ट टाइम क्रांतीचा छडा लावूया पुढील भागात. घटक क्रमांक 9, साईड इन्कम कसं बनू शकतं फुल टाइम बिझनेस? लेखक ख्रिस गिलेबो हे अत्यंत प्रॅक्टिकल विचारवंत आहेत.
ते तुम्हाला कधीच असं सांगत नाहीत की उद्याच्या उद्या नोकरीवर लाथ मारा आणि रस्त्यावर येऊन धंदा सुरू करा. ते सांगतात की सर्वात हुशार मार्ग म्हणजे साईड हसल सुरू करणे. म्हणजे तुमची चालू नोकरी किंवा शिक्षण सांभाळून दिवसातला केवळ 1 ते 2 तास स्वतःच्या कल्पनेवर काम करणे. जगातील 70% यशस्वी मायक्रो बिझनेस हे सुरुवातीला केवळ एक पार्ट टाइम छंद म्हणूनच सुरू झाले होते. जेव्हा तुमचं हे पार्ट टाइम उत्पन्न तुमच्या महिन्याच्या पगारा एवढं किंवा त्याहून जास्त होतं, तेव्हा तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने फुल टाइम व्यवसायात उतरू शकता. हा मार्ग तुमच्या मेंदूला सुरक्षिततेची भावना देतो. तुमच्या डोक्यावर पैशांचं ओझं नसतं, त्यामुळे तुम्ही मुक्तपणे बिझनेसमध्ये नवीन प्रयोग करू शकता. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो. हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय, पण मी आज, या क्षणी पहिली पायरी कशी टाकू? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लेखकाने 5 स्टेप्सचा एक असा प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन दिला आहे, जो कोणीही सामान्य माणूस आजपासूनच वापरू शकतो. कोणता ॲक्शन प्लॅन आहे तो पाहूया पुढील भागात. घटक क्रमांक 10, प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन, 5 स्टेप्सचे जादुई सूत्र. चला मित्रांनो, आता वही आणि पेन घ्या आणि लेखक क्रिस गिलेबो यांनी दिलेला हा 5 स्टेप्सचा ॲक्शन प्लॅन आपल्या डोक्यात कायमचा करून घ्या. स्टेप 1, तुमचे कौशल्य लिहा. आयडेंटिफाय युअर स्किल. एका कागदावर अशी 5 कामं लिहा जी तुम्हाला इतरांपेक्षा चांगली करता येतात किंवा जी करायला तुम्हाला आवडतात. स्टेप 2, समस्या शोधा. फाइंड द प्रॉब्लेम. आता विचार करा की तुमच्या या कौशल्याचा वापर करून तुम्ही लोकांची कोणती अडचण सोडवू शकता. लोकांना कशामध्ये त्रास होतोय. स्टेप 3, छोटी सेवा ऑफर करा. क्रिएट अ मिनिमम वायबल प्रॉडक्ट. कोणतीही मोठी गुंतवणूक न करता तुमची एक साधी सेवा किंवा प्रॉडक्ट तयार करा, ज्याला ग्राहक सहज हो म्हणू शकेल. स्टेप 4, पहिला ग्राहक मिळवा. गेट युअर फर्स्ट कस्टमर. तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये किंवा सोशल मीडियाचा वापर करून अशा पहिल्या व्यक्तीला शोधा जो तुमच्या सेवेसाठी तुम्हाला पैसे द्यायला तयार होईल. स्टेप 5, फीडबॅक घेऊन सुधारणा करा. इटरेट बेस्ड ऑन फीडबॅक. पहिल्या ग्राहकाकडून मिळालेल्या अनुभवानुसार तुमच्या प्रॉडक्टमध्ये सुधारणा करा आणि मग हळूहळू तुमचा पसारा वाढवा. बस, हाच तो सोपा मार्ग आहे ज्याने जगातील सर्वात मोठे बिझनेस उभे राहिले आहेत. यालाच साधेपणाची ताकद म्हणतात. पण तरीही सर्वात शेवटी मनात एकच खदखद राहते. आपण हे सगळं ऐकतो, पण तरीही सुरुवात का करत नाही? हा प्रश्न आपल्याला या व्हिडिओच्या सर्वात भावनिक आणि डोळे उघडणाऱ्या निष्कर्षाकडे घेऊन जातो. या सत्याचा सामना करूया पुढील भागात. घटक क्रमांक 11, खऱ्या गरिबीचे कारण काय? आज शांतपणे बसून स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. आपण बऱ्याचदा नशिबाला, परिस्थितीला किंवा आपल्या गरिबीला दोष देत राहतो की माझ्याकडे पैसा नाहीये म्हणून मी मोठा माणूस बनू शकलो नाही. पण आज मानसशास्त्राच्या आणि सायकोलॉजीच्या या वळणावर एक जळजळीत सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवा. या जगात अनेक लोक पैशांच्या कमतरतेमुळे गरीब राहत नाहीत, तर सुरुवात करण्याची हिंमत नसल्यामुळे गरीब राहतात. आपल्याला मिळालेल्या या सुंदर आयुष्यात आपण फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून टाळ्या वाजवण्यासाठी जन्मलो नाहीत. आपल्या प्रत्येक माणसाच्या आत एक प्रचंड ताकद दडलेली आहे. फरक फक्त एवढाच आहे की काही लोक त्या ताकदीचा वापर करून पहिली पायरी टाकतात आणि काही लोक फक्त किनाऱ्यावर बसून लाटा मोजत राहतात. प्रत्येक वागण्यामागे एक न सांगितलेली कहाणी असते आणि तुमची कहाणी तुम्ही स्वतः लिहिणार आहात की जगाला लिहू देणार आहात? चला तर मग या संपूर्ण प्रवासाच्या अंतिम निष्कर्षाकडे वळूया पुढील आणि शेवटच्या भागात. घटक क्रमांक 12, अंतिम निष्कर्ष आणि आजचा महामंत्र. द $100 स्टार्टअप या पुस्तकाचा संपूर्ण गोषवारा एकच आहे की तुम्हाला तुमचं नशीब बदलण्यासाठी कोणत्याही मोठ्या चमत्काराची गरज नाही. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी कधीच मोठी रक्कम लागत नाही मित्रांनो. मोठा विचार आणि एक छोटीशी प्रामाणिक सुरुवात पुरेशी असते. आजच तुमच्या आतल्या त्या उद्योजकाला जागे करा. तुमच्या साध्या कौशल्याचा आदर करायला शिका.
लोक काय बोलतील हा विचार करणं आत्ताच्या आत्ता बंद करा, कारण लोकांचं कामच फक्त बोलणं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर पहिलं पाऊल टाकता, तेव्हा हे संपूर्ण विश्व तुम्हाला साथ द्यायला उभं राहतं. तर माझ्या मराठी फायनान्स एक्सप्लेन्ड परिवारातील मित्रांनो, आजपासून तुम्ही तुमचं कोणतं कौशल्य व्यवसायात बदलणार आहात ते मला खाली कमेंट्समध्ये आत्ताच्या आत्ता लिहून कळवा. जर या व्हिडिओने तुमच्या मनात एक छोटीशी जरी ठिणगी पेटवली असेल, तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा. तुमच्या प्रत्येक त्या मित्रासोबत शेअर करा जो नोकरीत अडकून पडलाय. आणि अशाच आयुष्याची दिशा बदलणाऱ्या पुस्तकांच्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन क्रांतिकारी कल्पनेसह. तोपर्यंत ॲक्शन घेत रहा, पॉझिटिव्ह रहा, पुढे चालत रहा. धन्यवाद.